मित्रांनो, आपण गेल्या वेळेस केमिकल कायनेटिक्स या टॉपिकमध्ये एक महत्त्वाचं आर्टिकल घेतलं होतं अँड दॅट वन इज नथिंग बट द इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. ओके, आपल्या सिलेबसला इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन, हाफ लाईफ पिरियड ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन असे दोन इक्वेशन्स आहेत आणि इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर झिरो ऑर्डर रिॲक्शन अँड हाफ लाईफ पिरियड फॉर झिरो ऑर्डर रिॲक्शन. त्याच्यातला आपला पहिल्यांदा एक गेल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेला आहे. आता आज आपल्याला काय घ्यायचं आहे, टुडे वी डिस्कस अबाउट द हाफ लाईफ पिरियड विच कॅन बी डेसिग्नेटेड ॲज टी हाफ. टी स्मॉल काढलाय, इट इज नथिंग बट द टाइम half life period, okay, for the first order reaction. So firstly, what is the definition of half life period and what is the equation for the half life period we can see here. Suppose for example, according to the half life period, याला मराठीमध्ये आपण काय म्हणतो, अर्ध आयुष्य काळ. लक्षात घ्या, म्हणजे थोडक्यात काय तर त्याचं अर्ध, म्हणजे आता उदाहरणार्थ समजून चला, मी असं म्हटलं की एखादा माणूस 100 वर्ष जगतो, एक कन्सिडर करू आपण थेरॉटिकली, तर तो 50 वर्ष जगला तर त्याचं निम्म आयुष्य संपलं असं आपण म्हणतो, बरोबर आहे. म्हणजे तसंच थोडक्यात जसं तुम्ही गेल्या वर्षी न्यूक्लिअर केमिस्ट्रीमध्ये पण शिकलाय 11वीला, त्याच्यामध्ये पण हाफ लाईफ पिरियड शिकलाय तुम्ही, आठवत असेल तर बघा, कारण तिथं आपण पहिल्यांदा फर्स्ट ऑर्डर रिएक्शन आपण घेतलेला आहे. ऑल न्यूक्लिअर रिएक्शन्स आर द एक्झाम्पल्स ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन आणि त्याच्यासाठी आपण इक्वेशन घेतलं होतं रेट लॉचं. कोणतं आहे तर लॅम्बडा इज इक्वल टू 2.303 अपॉन टी लॉग टू द बेस 10 ऑफ N0 बाय NT. हे इक्वेशन आपलं झालेलं आहे गेल्या वर्षीच्या 11वीमध्ये, बरोबर आहे तुमचं पुस्तकामध्ये. आता इथं जर तुम्ही घेतलं तर फक्त हा टीच्या ऐवजी टी हाफ घ्यायचा आहे आणि तिथं सुद्धा आपण हाफ लाईफ पिरियडचं एक इक्वेशन घेतले, लॅम्बडा इज इक्वल टू 0.693 अपॉन टी हाफ. या यू कॅन से हियर द टी हाफ इज इक्वल टू 0.693 अपॉन लॅम्बडा. आणि इथं तुम्ही हाफ लाईफ पिरियडची डेफिनेशन केली की म्हणजे एखादा रेडिओएक्टिव्ह सबस्टन्स घेतला, समजा सुरुवातीला 1 ग्रॅम घेतला तर रेडिओएक्टिव्ह म्हटलं की त्याची काय होणार, डिसइंटिग्रेशन होणार आहे. मग 1 ग्रॅम मधलं जर का 0.5 ग्रॅम जर का डिसइंटिग्रेट झालं, म्हणजे निम्म हाफ अमाऊंट त्याची डिसइंटिग्रेट झाली, तर त्याच्यासाठी लागणारा जो वेळ आहे त्याला तुम्ही म्हटलं होतं त्याचा हाफ लाईफ पिरियड ऑफ दॅट रेडिओएक्टिव्ह सबस्टन्स. समजा 0.5 आहे, परत त्याच्यातलं किती गेलं पाहिजे तर 0.25 गेलं पाहिजे, डिसइंटिग्रेट झालं पाहिजे. म्हणजे जी सुरुवातीची जी काही क्वांटिटी असेल त्याच्यामधल्या अर्धी क्वांटिटी डिसइंटिग्रेट होण्यासाठी लागणारा जो काही वेळ आपण घेतला इन केस ऑफ रेडिओएक्टिव्ह एलिमेंट, दॅट इज कॉल्ड द हाफ लाईफ पिरियड ऑफ रेडिओएक्टिव्ह एलिमेंट. सिमिलरली हियर ऑल्सो व्हेन यू कॅन कन्सिडर, इफ यू कॅन से हाफ लाईफ पिरियड for first order reaction, according to the rate law for the first order reaction in case of radioactive substance, we have also the rate law for first order reaction, K is equal to 2.303 upon T log to the base 10 of, that is the A0 upon AT. ओके, हे इक्वेशन आपण डिराइव्ह केलेलं आहे, लक्षात घ्या, बरोबर आहे. आता हे इक्वेशन आणि हे इक्वेशन सेम आहे, इथपर्यंत आयडिया क्लिअर. म्हणजेच याचा अर्थ जर हे इक्वेशन आणि हे इक्वेशन सेम आहे तर न्यूक्लिअर केमिस्ट्री मधला हाफ लाईफ पिरियड आणि याचा हाफ लाईफ पिरियड याचं सुद्धा इक्वेशन सेम असणार आहे. म्हणजे उदाहरणार्थ जर आठवून बघा, इथं आपण लॅम्बडाच्या ऐवजी काय वापरलाय, के वापरलाय. तसंच इथं आता इथं काही लॅम्बडाच्या ऐवजी के, म्हणजे आपलं इक्वेशन काय येणार आहे, T half is equal to 0.693 upon K. So this one, it is the derivation. Yeah, you can say the formula for the calculation on the basis of half life period of first order reaction. हे इक्वेशन तुम्हाला डिराइव्ह करायचं आहे, लक्षात घ्या. तुम्हाला मी नेहमी सांगतोय की समजून चला, मला जर का एखादं डेरिव्हेशन घ्यायचं तर माझं फायनल फॉर्म्युला काय, फायनल इक्वेशन काय हे मला माहिती पाहिजे. म्हणजे व्हॉट इज द हाफ लाईफ पिरियड, सर टी हाफ इज इक्वल टू 0.693 अपॉन के, हे आपल्याला डिराइव्ह करायचं आहे. ओके, सो व्हेन यू कॅन कन्सिडर हियर, सपोज फॉर एक्झाम्पल, अकॉर्डिंग टू द डेफिनेशन ऑफ दिस हाफ लाईफ पिरियड, व्हॉट इज द डेफिनेशन, सी फर्स्ट वन. पहिल्यांदा त्याची आपण डेफिनेशन घेऊया. सी हियर, सपोज फॉर एक्झाम्पल A is the reactant which can be converted to the product and that one is nothing but anyone, B, C, like that one. Okay, you know very well at a time T is equal to 0, when you can take the 1 molar concentration of this reactant A, and at a time T is equal to 0, that concentration it is called as A0. Okay, so that one is nothing but we can write here A0 is equal to 1 molar. It is the initial concentration. Yeah, you can say the concentration of that substance at a time T is equal to 0. बरोबर. Okay, आता यावेळेस प्रोडक्ट्स काय असणार आहे, टोटली absent. What happens here, suppose for example after 10 minutes, T is equal to 10 minutes,
लास्ट आपण व्हिडिओमध्ये पण घेतलंय, अगदी सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये रेट ऑफ रिएक्शनला पण तुम्हाला मी हेच एक्झाम्पल दिलंय, म्हणून मी परत ते रिपीट करतोय, लक्षात घ्या, आपल्या लक्षात राहावं. टी इज इक्वल टू 10 मिनिट्स मध्ये आपण काय लिहिलं होतं, तर आउट ऑफ दिस 1 मोलार 0.5 मोलार दॅट इज द 50% कॉन्सन्ट्रेशन या हाफ कॉन्सन्ट्रेशन कन्वर्टेड टू प्रॉडक्ट. म्हणजे याच्यामधलं 50% जर कन्वर्ट झालं तर इथं राहिलं किती, तर 0.5 मोलार. म्हणजे इथं तयार किती होणार आहे, तर 0.5 मोलार. इथं आपण रेट ऑफ रिएक्शन लिहिला होता, आता मला त्याची गरज नाहीये. आय कॅन कॉन्सन्ट्रेट ऑन द हाफ लाईफ पिरियड, लक्षात घ्या. मग आता इथं काय झालं बघा, जरा लक्षात घ्या. टी इज इक्वल टू 10 मिनिट ॲट दॅट टाइम दॅट कॉन्सन्ट्रेशन इट इज कॉल्ड द AT. इट इज नथिंग बट द 0.5 मोलार. इट इज नथिंग बट द कॉन्सन्ट्रेशन ऑफ दॅट सबस्टन्स प्रेझेंट ॲट अ टाइम टी इज इक्वल टू टी. बरोबर आहे. आता जरा थोडंसं लक्ष द्या, इथंच तुमची डेफिनेशन आहे बाळांनो. ह्या शब्दात आहे हाफ लाईफ पिरियड. व्हॉट इज द हाफ लाईफ पिरियड, सी फर्स्ट वन, इट इज द टाइम, मी बोट कुठे ठेवले बघा, 10 मिनिट्सवर, लक्ष देते का बघा. इट इज द टाइम विच इज रिक्वायर्ड टू कन्वर्ट द हाफ कॉन्सन्ट्रेशन या हाफ ऍक्टिव्हिटी ऑफ दॅट रिएक्टंट ऑफ इट्स इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. म्हणजेच थोडक्यात काय, तर रिएक्टंटचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे त्याच्या निम्म कॉन्सन्ट्रेशन शिल्लक राहिलं पाहिजे. त्याच्यासाठी लागणारा जो वेळ आहे या वेळेला म्हणायचं हाफ लाईफ पिरियड. म्हणजे या रिएक्शन मध्ये हाफ लाईफ पिरियड किती आला, तर 10 मिनिट्स आला. लक्ष देताय का बघा. समजून चला अजून एकदा आपण घेऊया. टी इज इक्वल टू आफ्टर टी इज इक्वल टू 20 मिनिट्स. व्हॉट हॅपन्स हियर, आफ्टर दिस 10 मिनिट अगेन 50% concentration of this reactant converted to product. How many remains behind? 0.25 molar. Here you can write here 0.75 molar. आता हे सगळं झालेलं आहे. म्हणजे इथं सुद्धा परत काय झालं, त्याचं सुरुवातीचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे, 0.5. परत राहिलं किती, तर 0.25 राहिलं. बरोबर निम्म शिल्लक राहिलं ना. आणि हे निम्म शिल्लक राहण्यासाठी किती वेळ लागला, तर इथं 10 मिनिटं लागली ना बाळांनो. ही 10 आणि इथं 20 आहे, म्हणजे इथं 10 मिनिटं लागली. म्हणजे ही जी 10 मिनिटं आहेत याला त्याचा म्हणायचं हाफ लाईफ पिरियड. लक्ष देताय का बघा. सो इन केस ऑफ अ केमिकल रिएक्शन, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ हाफ लाईफ पिरियड, सी फर्स्ट वन, द हाफ लाईफ पिरियड इज डिफाइंड ॲज द टाइम विच कॅन बी रिक्वायर्ड फॉर कन्व्हर्जन ऑफ हाफ अमाउंट ऑफ दॅट रिएक्टिंग सबस्टन्स टू द प्रॉडक्ट. लक्ष देत आहे, हाफ अमाउंट लक्षात घ्या. किंवा तुम्ही असं म्हणा पाहिजे तर दॅट इज द हाफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टिंग सबस्टन्स कन्वर्टेड टू द प्रॉडक्ट्स, द टाइम विच कॅन बी रिक्वायर्ड ॲट दॅट टाइम इज कॉल्ड एज द हाफ लाईफ पिरियड. लक्ष देत आहे. आता आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या, व्यवस्थित बघा. समजून चला, मी याला जर A0 म्हटलं, याला AT म्हटलं, तर सेकंड स्टेप मध्ये माझा हा A0 असणार आहे. मी इथून सुरुवात केली ना, लक्षात येते का. हा A0 हा काय येईल, AT. म्हणजे मी आता पहिल्या स्टेप मधलं घेतो, याचं कॉन्सन्ट्रेशन आहे 1 मोलार, याचं कॉन्सन्ट्रेशन आहे 0.5 मोलार. एक पॉईंट क्लिअर झाला ना, मग संपलंच तुमचं. आता 0.5 म्हणजे काय केलं रे मी, तर दॅट इज द 1 मोलार डिवायडेड बाय 2. बरोबर आहे, दॅट इज इक्वल टू 0.5 मोलार. म्हणजे मी असं लिहू का रे बाळांनो, कॉन्सन्ट्रेशन ऑफ AT इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0 डिवायडेड बाय 2 बिकॉज द हाफ कॉन्सन्ट्रेशन विच कॅन बी कन्वर्टेड टू द प्रॉडक्ट. करेक्ट. म्हणजे इथं A0चं कॉन्सन्ट्रेशन 1 मोलार आलं, डिवायडेड बाय 2 केलं, आलं ना माझं 0.5 मोलार. हे जर तुम्हाला माहिती आहे तर हे तुमचं इक्वेशन संपलं. एक लक्षात घ्या. आता मला हे इक्वेशन डिराईव्ह करायचं. मी काय करणार, समजून चला, मला 2 मार्क्सला क्वेश्चन विचारला, डिराईव्ह द इक्वेशन फॉर हाफ लाईफ पिरियड ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. लक्षात येते, किंवा हाफ लाईफ ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. तर आता सुरुवातीला काय करायचं, सी फर्स्ट वन, अकॉर्डिंग टू द फर्स्ट ऑर्डर रिएक्शन द इक्वेशन फॉर द रेट लॉ. व्हॉट इज दॅट वन, rate constant K is equal to 2.303 upon T into log to the base 10 of concentration of A0 upon concentration of AT. Okay, when you can consider this T, if you can say the T is equal to T half, म्हणजे काय आला, हाफ लाईफ पिरियड. ऍट दॅट टाइम यू कॅन से देन, म्हणजे बघा लक्षात घ्या, T इज इक्वल टू T हाफ घेतला, म्हणजेच काय आलं, तर दॅट इज नथिंग बट द कॉन्सन्ट्रेशन ऑफ AT. ओके, कॉन्सन्ट्रेशन ऑफ AT इज इक्वल टू काय येईल, कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0 डिवायडेड बाय 2. बरोबर आलं, मी काय म्हटलं ते लक्षात आलं, हे पटवून दिलं तुम्हाला इथं. मग आता फक्त या 2 व्हॅल्यूज इथं घाला बाळांनो. काय येईल मला सांगा, दॅट इज द K इज इक्वल टू 2.303 ओके अपॉन T हाफ इंटू लॉग टू द बेस 10 ऑफ. आता काय येईल, कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0 डिवायडेड बाय 8 इज इक्वल टू काय, कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0 डिवायडेड बाय 2.
आयडिया क्लिअर झाली? बघा एवढी स्टेप ही सांगायसाठी तुम्हाला मी हे सगळं एक्सप्लेन केलंय. तिथंच हाफ लाईफ पिरियडची आपली डेफिनेशन झाली. खूप इक्वेशन सोपं आहे बाळांनो, लक्षात घ्या. म्हणजेच आता इथं बघा 2.303 अपॉन टी हाफ इंटू, आता काय होईल, A0 ला A0 कॅन्सल होईल, हा 2 वर जाईल, म्हणजे इथं काय मिळालं, लॉग ऑफ 2. आयडिया क्लिअर? आता लॉग ऑफ 2 म्हणजे आपल्याला माहिती आहे K इज इक्वल टू काय मिळेल, तर 2.303 अपॉन टी हाफ मल्टिप्लाइड बाय, हा तुमच्या पाठच पाहिजे आणि जरा प्रॅक्टिस न होतो. 2 चा कॅरेक्टरिस्टिक किती, तर 0, लक्षात घ्या. आणि इथं लॉग बघताना 20 चा 0 मध्ये तो किती असतो, 3010. म्हणजे इक्वेशन काय मिळालं, K इज इक्वल टू 2.303 अपॉन टी हाफ मल्टिप्लाइड बाय 0.3010. ओके, सो ॲट दॅट टाइम व्हॉट हॅपन्स हियर, सी हियर, सपोज फॉर एक्झाम्पल अकॉर्डिंग टू दिस वन, दॅट इज द K इज इक्वल टू दिस 2.303 इंटू 0.3010, इट इज इक्वल टू, पाहिजे तर तुम्ही करून बघा बाळांनो, ही कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे 0.693, ह्या दोघांचा मल्टिप्लिकेशन फॅक्टर किती आहे, 0.693 अपॉन काय येईल, टी हाफ. आलं लक्षात, अपॉन टी हाफ, हा टी हाफ इकडे घ्या, म्हणजे टी हाफ इज इक्वल टू 0.693 अपॉन के. आता डोक्यात बसलं का, बघा झालं. थेअरीसाठीचं तुमचं इक्वेशन क्लिअर झालं. इथं तुम्हाला 2 मार्क्स मिळणार आहेत आणि हे इक्वेशन आणि हे इक्वेशन आलं का बरोबर. आणि इथंच आपण न्यूक्लिअर केमिस्ट्री बाबतीमध्ये फक्त लॅम्बडा घेतला होता, म्हणून तर तुम्हाला मी म्हटलं की ऑल न्यूक्लिअर रिएक्शन्स आर द फर्स्ट ऑर्डर रिएक्शन्स. इथपर्यंत आयडिया क्लिअर? आता इथून पुढे जरा थोडंसं सीईटी साठी बघा, पटकन आपण तिथंच क्लिअर करूया. टी हाफ इज इक्वल टू 0.693 अपॉन के, हे इक्वेशन कसं आलं इथपर्यंत समजलं. आता बघा, when you can consider this one T half, that one is nothing but the half life period. This proportionality constant, equality sign which can be replaced by proportionality sign. म्हणजे मी हा जो कॉन्स्टंट घेतलाय तो बाजूला काढला, म्हणजे मी इथं काय लिहिणार, तर दॅट इज द 1/k. बरोबर आहे माझं? म्हणजे तुम्ही आता असं म्हणाल की सर इथं प्रोबॅबिलिटी कॉन्स्टंटच्या ऐवजी मी इक्वेलिटी घेतलं तर K अपॉन K, तसं नाही. आपली ही व्हॅल्यू आलेली आहे बाळांनो, इक्वेशन आपण घेतलंय, लक्षात घ्या. नाहीतर मनात वेगळं काहीतरी आणू नका. पहिला पॉईंट क्लिअर? म्हणजे टी हाफ आणि के या दोघांचं जर रिलेशन घेतलं, हा तर कॉन्स्टंट आहे ना, या दोघांचं रिलेशन घेतलं तर प्रोपोर्शन कसं आहे, इट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल विथ इच अदर. म्हणजे एक सेंटेन्स लक्षात घ्या बाळांनो, जरा थोडंसं डोकं चालवा. व्हेन यू कॅन कन्सिडर द हाफ लाईफ पिरियड इज मच मोर ग्रेटर, हाफ लाईफ पिरियड जास्त आहे, तर ॲट दॅट टाइम रेट कॉन्स्टंट इज अ लेस वन. इनव्हर्स प्रोपोर्शन आहे, म्हणजे ज्यांचा रेट कॉन्स्टंट कमी त्यांचा हाफ लाईफ पिरियड जास्त. उलट म्हणा, ज्यांचा रेट कॉन्स्टंट जास्त आहे त्यांचा हाफ लाईफ पिरियड कमी येणार आहे. म्हणजे उदाहरणार्थ एक साधं समजून घ्या की मला के ची व्हॅल्यू दिली, सपोज फॉर एक्झाम्पल के इज इक्वल टू 10⁻⁻1, के इज इक्वल टू 10⁻², के इज इक्वल टू 10⁻³ अँड के इज इक्वल टू 10⁻⁴. ह्या व्हॅल्यूज मला दिलेल्या आहेत समजा फर्स्ट ऑर्डर रिएक्शनला, आणि केचा तुम्हाला माहिती आहे काय, युनिट पर सेकंद. हे झालंय आपलं, बरोबर आहे. मग आउट ऑफ दिस 4 विच वन कॅन बी हॅव्हिंग द हाय व्हॅल्यू फॉर द हाफ लाईफ पिरियड. आता इथं जर गेला तर तुम्ही मायनस फॅक्टर जितका जास्त तेवढी त्याची व्हॅल्यू कमी असणार आहे, आणि मायनस फॅक्टर जितका कमी तेवढी त्याची व्हॅल्यू जास्त असणार आहे, बरोबर. म्हणजे 10⁻⁴ हा सगळ्यात कमी आला, लक्षात घ्या. मग हा जर कमी आहे तर या रिएक्शनचा ज्याला के ची व्हॅल्यू हे का नाही, सो दॅट रिएक्शन विच कॅन बी हॅव्हिंग हाय व्हॅल्यू ऑफ हाफ लाईफ पिरियड, त्या रिएक्शनचा हाफ लाईफ पिरियड जास्त असणार आहे. आणि जर इथं तुम्ही आला तर के कॅन बी हॅव्हिंग द ग्रेटर व्हॅल्यू, ऑटोमॅटिकली द हाफ लाईफ पिरियड फॉर दॅट रिएक्शन इट इज द लेस वन, म्हणजे याचा कमी असणार आहे, इनवर्स प्रोपोर्शन. इथपर्यंत आयडिया क्लिअर? व्हेन यू कॅन कन्सिडर सपोज फॉर एक्झाम्पल नंबर नेक्स्ट वन ॲज कन्सल्ट टू द सीईटी. सी हियर, सपोज फॉर एक्झाम्पल द हाफ लाईफ पिरियड, हाऊ द न्यूमेरिकल्स कॅन बी आस्क्ड. सी हियर, this one it is the reaction A is the reactant converted to the product B. See here, आता बघा लक्ष द्या, समजून चला. मी तुम्हाला म्हटलं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन इज द 1 मोलार, व्हॉट आय से, and you have given for this reaction T half is equal to suppose for example 15 minutes. ओके, 15 मिनिटं दिलेले आहेत. आता जरा थोडंसं लक्ष द्या, कारण का न्यूमेरिकल्स खूप सोपे आहेत, सीईटीला खरंच खूप सोपे येतं आपल्याला, फक्त लक्ष द्या. याचा अर्थ काय झाला, तर आफ्टर 15 मिनिट्स, व्हॉट आय से, आफ्टर 15 मिनिट्स देर इज द 0.5 मोलर कॅन बी रिमेन्स बिहाइंड, दॅट वन इज नथिंग बट द हाफ लाईफ पिरियड इज द 15 मिनिट्स. बरोबर आहे, अकॉर्डिंग टू द डिफिनिशन. नेक्स्ट 15 मिनिट्स, आफ्टर 15 मिनिट्स व्हॉट हॅपन्स हियर, देर इज द ओनली रिमेन्स 0.25 मोलर. लक्ष देत आहे का बघा, आफ्टर 15 मिनिट्स टू दिस वन
Next 15 minutes, what happens here? There is the only 0.125 molar can be remains behind. इथपर्यंत आयडिया क्लिअर. आता जरा एक एक पॉईंट क्लिअर करा बाळांनो. हे बघा, जर मी 1 मोलारला सुरुवात केली, क्वेश्चन कसा असतो बघा, की when you can consider your initial concentration of reactant is the 1 molar, half life period is the 15 minute, then what is the time which can be required? What I say, what is the time which can be required to remains behind 0.125 molar concentration? इथं एवढं शिल्लक राहिलं पाहिजे. हाफ लाईफ पिरियड तुम्हाला दिलाय 15 मिनिट्स, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन दिलंय 1 मोलार, शिल्लक किती ठेवायचं आहे? 0.125 मोलार. मग त्याच्यासाठी लागणारा वेळ किती आपल्याला माहिती आहे ना. 1 मोलारचा 0.5 ला 15 मिनिट्स आहे, परत पुढच्या याला हाफ लाईफ पिरियड आहे 15 मिनिट्स आहे, परत पुढच्या याला हाफ लाईफ पिरियड आहे 15 मिनिट्स आहे. म्हणजे आपल्याला याचं उत्तर किती आलं पाहिजे? तर दॅट इज नथिंग बट द 45 मिनिट्स. आफ्टर 45 मिनिट्स this 1 molar concentration which can be converted to the 0.125 molar if the half life period is the 15 minutes. आयडिया क्लिअर. आता बघा मी काय म्हणतो, जरा थोडंसं लक्ष द्या. याचा अर्थ मी आता असा म्हणतो की when you can consider in first step the concentration which can be remains behind half. बरोबर आहे माझं? बघा लक्षात घ्या. when you can consider in second step the concentration which can be remains behind it is the 1/4. बरोबर आहे, म्हणजे आफ्टर 30 मिनिट्स सेकंड स्टेपला लक्षात घ्या. सेकंड स्टेप म्हणजे मी जरा लिहिताना असं लिहू का जरा बघा, 1/2 इथं लिहिताना असं लिहू का बाळांनो, 1/2 दोन स्टेप वापरल्या तुम्ही, लक्ष देत आहे. तिसऱ्या स्टेप मध्ये किती शिल्लक राहिलं? याच्या इनिशियलच्या 1/8 शिल्लक राहिलं. बरोबर आहे, म्हणजेच किती येईल? 1/2 बरोबर. समजा आणखीन एक 15 मिनिट्स आपण घेतलं असतं, लक्षात घ्या. हाऊ मेनी रिमेन्स बिहाइंड? 0.0625. बरोबर आहे, म्हणजे इथं किती राहिलं असतं? 1/16 इनिशियलच्या 1/16. लक्ष देत आहे का बघा. म्हणजे इथं किती आलं? 1/2 हे काय आहे नेमकं? तर एका वाक्यात सांगू का तुम्हाला एक गोष्ट फटकन लक्षात आली पाहिजे बाळांनो. These 1, 2, 3, 4 that are nothing but the number of steps which can be carried out by that reaction. आणि म्हणून जर तुम्हाला हाफ लाईफ पिरियड कॅल्क्युलेट करायचं असेल ना, तर मी काय म्हणतोय बघा, दॅट वन इज नथिंग बट इन जनरल यू कॅन राईट हिअर 1/2n. 1/2n. n is nothing but the number of steps which can be carried out in a conversion of reactant to the product. ओके, म्हणजे मी हाच प्रश्न परत इकडे येतो. आता व्यवस्थित ऐका. When you can consider here, suppose for example initial concentration is the 1 molar, half life period is the 15 minutes. Okay, after 1 hour, बघा मी काय म्हटलं, after 1 hour what's the concentration of reactant remains behind? लक्ष देत आहे. मग आता जर काय विचार केला, आफ्टर 1 hour म्हणजे मला 15 मिनिटं काय दिलं हाफ लाईफ पिरियड, आणि एका तासाने विचारलंय, म्हणजे किती स्टेप झाले त्याच्या? साहजिकच 4 स्टेप झाल्या. म्हणजे मीच काय करणार, 1/2 म्हणजे किती शिल्लक राहील? 1/16 शिल्लक राहील. मी जर हे 1 घेतलं, हाफ 1/8 1/16. लक्ष देत आहे का बघा, हाफ 1/4 सॉरी 1/2 1/4 1/8 आणि किती शिल्लक राहिलं? 1/16. असं इथपर्यंत आयडिया क्लिअर. हे शिल्लक राहिलेलं कॅल्क्युलेट करता बरं का तुम्ही यानं, आणि तुम्हाला फसवलं काय जातो सांगतो तुम्हाला, जरा थोडं लक्ष द्या. आता बघा इथं बघा, इफ यू हॅव गिवन सेम एक्झाम्पल, हाफ लाईफ पिरियड इज द 15 मिनिट्स. ओके, हाफ लाईफ पिरियड इज द 15 मिनिट्स, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन इज द 1 मोलार. आफ्टर 45 मिनिट्स, व्हॉट आय से, व्यवस्थित ऐका, आफ्टर 45 मिनिट्स व्हॉट्स द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट कन्व्हर्टेड टू प्रॉडक्ट? काय विचारलं? व्हॉट द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट कन्व्हर्टेड टू प्रॉडक्ट. तुम्हाला व्हॉट्स द रिमेन्स बिहाइंड नाही विचारलं, याचं किती कन्वर्ट झालं हे विचारलं. मग तुम्ही ते कसं कॅल्क्युलेट करायचं? तर हाफ लाईफ पिरियड इज द 15 मिनिट्स, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन इज द 1 मोलार, आफ्टर 45 मिनिट्स व्हॉट्स रिमेन्स बिहाइंड? 0.125. म्हणजे 1 मोलार मधलं एवढं शिल्लक राहिलं. मग तुम्हाला विचारलंय, शिल्लक नाही विचारलं, तुम्हाला काय विचारलंय? व्हॉट्स द कन्व्हर्जन ऑफ दॅट रिएक्टंट टू द प्रॉडक्ट. म्हणजे बाळांनो आपल्याला काय करायला लागेल? 1 - 0.125 and at that time you can write here 0.875 molar. This much concentration which can be reactant converted to the products. हे हाफ लाईफ पिरियड झालं. लक्ष देत आहे का बघा. आणखीन एक एक्झाम्पल तुम्हाला देतो, समजून चला. फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी असं म्हटलं की यू हॅव गिवन अ रिएक्शन, व्हॉट आय से, ए इज द रिएक्टंट कन्वर्टेड टू द प्रॉडक्ट. ओके, व्हॉट आय से,
हाफ लाईफ पिरियड इज द 15 मिनिट्स. बघा लक्षात घ्या, हाफ लाईफ पिरियड इज द 15 मिनिट्स. अँड वॉट्स द टाइम टेकन, व्हॉट आय से, व्यवस्थित ऐका. वॉट्स द टाइम टेकन या कॅल्क्युलेट द टाइम विच कॅन बी रिक्वायर्ड फॉर 40% ऑफ दॅट रिॲक्टंट रिमेन्स बिहाइंड. 40% शिल्लक ठेवायचं आहे. आता हे हाफ लाईफच नाहीये. याचा अर्थ जरा थोडंसं लक्षात घ्या, ही न्यूमेरिकल आपल्याला सोडवायचं आहे, पण आपण इथं क्लिअर करूया. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन मी घेतलं 1 मोलार. मला हाफ लाईफ पिरियड किती दिलाय? 15 मिनिट्स. म्हणजे आफ्टर 15 मिनिट्स व्हॉट्स द रिमेन्स बिहाइंड? 0.5 मोलार. दॅट वन इज नथिंग बट द 50% रिमेन्स बिहाइंड. 50%. मला किती शिल्लक ठेवायचं आहे? 40%. लक्षात घ्या, म्हणजे 50%च्या मी पुढे जाईन ना थोडंसं. 15 मिनिटांनंतर माझं 50% शिल्लक राहिलं. मला शिल्लक किती ठेवायचं आहे? 40%. म्हणजे याच्या खाली येईल ना. म्हणजे माझं उत्तर मला आता माहित नाहीये, मी बिंदास्त बोलतोय तुमच्याशी. माझं उत्तर किती येणार आहे? तर 15 मिनिटापेक्षा थोडंसं जास्त येणार आहे, कारण हिथं 40% शिल्लक राहणार ना. लक्षात येतंय का? म्हणजे थोडक्यात मला हे अंदाज आला पाहिजे की माझं उत्तर किती आलं पाहिजे, तर 15 मिनिटापेक्षा थोडंसं जास्त. पण दुसऱ्या 15 मिनिटाचा मी विचार केला तर मला इथं किती मिळणार आहे? तर 0.25 मोलार. म्हणजे फक्त किती शिल्लक राहणार? 25%. म्हणजे माझं उत्तर 30 मिनिट येणार नाही. 30 मिनिट नाही येणार. माझं उत्तर 15 मिनिटपेक्षा जास्त आणि 30 मिनिट्सपेक्षा कमी. हे माझं उत्तर काही ना काहीतरी असणार आहे. व्हॉट एव्हर, मी कॅल्क्युलेट नाही केलं. मग समजा न्यूमेरिकलमध्ये तुम्हाला ऑप्शन देताना बिटवीन द 15 to 30 मिनिट एकच ऑप्शन आहे, काय असेल? मग 15 मिनिट्स असेल, 30 मिनिट्स असेल, किंवा बिलो 15 मिनिट्स, अबाव 30 मिनिट्स, काय असेल? पण या दोन्ही मधला जर बाळांनो एकच ऑप्शन असेल तर दॅट विल बी करेक्ट आन्सर फॉर सीईटी. काय गरज आहे सोडवायची आपल्याला? म्हणजे याप्रमाणे आपल्याला हे सोडवता आलं पाहिजे. लक्षात येत आहे? हाफ लाईफ पिरियडचं आर्टिकल क्लिअर. सो व्हेन यू कॅन कन्सिडर अँड दॅट वन इज नथिंग बट द वी कॅन सॉल्व ओनली वन न्यूमेरिकल. तुम्हाला प्रॅक्टिससाठी फक्त एक न्यूमेरिकल घेतो आणि मग बाकीचं जरा थोडंसं तुम्ही बाळांनो प्रॅक्टिस करा. ओके, आता आपल्या पुस्तकामध्ये अनसॉल्व प्रॉब्लेम मध्ये एक न्यूमेरिकल दिलेला आहे. व्हॉट इज दॅट वन? पेज नंबर 137, न्यूमेरिकल नंबर 13. सी हियर. The half life of first order reaction is 1.7 hour. मी काय न्यूमेरिकल सगळं लिहित बसत नाही, मी डायरेक्ट लिहितो. हाफ लाईफ पिरियड आपल्याला दिलाय 1.7 hour. ओके, त्याच्यानंतर काय म्हटले बघा. हाऊ लॉंग विल इट टेक? हाऊ लॉंग विल इट टेक फॉर 20% ऑफ द रिॲक्टंट टू रिॲक्ट? 20% ऑफ द रिॲक्टंट लिहितो इथं मी. ओके, टू रिॲक्ट. म्हणजे तुम्हाला हाफ लाईफ पिरियड दिलाय 1.7 hour. तुम्ही रिॲक्शन कॅरीड आउट करताय बाळांनो. ए इज कन्व्हर्टेड टू बी. ओके, सुरुवातीचं त्याचं पर्सेंटेज आहे 100%, किती असू देत. आता बघा 20% ऑफ रिॲक्टंट टू रिॲक्ट म्हणजे या 100% फक्त 20% रिॲक्टंटचं कन्व्हर्जन कशात होणार आहे? तर प्रॉडक्टमध्ये. शब्द तुम्हाला कळले पाहिजेत. 20% रिमेन्स बिहाइंड नाही म्हटलं. लक्षात घ्या, तिथंच कळलं पाहिजे तुम्हाला. मग ते समजलं की पुढे न्यूमेरिकल अवघड नाही. 100% पैकी रिॲक्टंट टू रिॲक्ट म्हणजे इथं शिल्लक किती राहणार आहे? 80% शिल्लक राहणार आहे. म्हणजे 100% इज द इनिशियल कॉन्सन्ट्रेशन अँड 80% इज द फायनल कॉन्सन्ट्रेशन. आता लक्षात आलं का? बघा, ही व्हॅल्यू तुम्हाला कळली पाहिजे. मग न्यूमेरिकल संपलं तुमचं. मग आता सिंपल आहे. व्हॉट हॅपन्स हियर? टी हाफ इज इक्वल टू 1.7. मग पहिल्यांदा काय करा? टी हाफ दिलाय, काय तुम्हाला काढायचं आहे? टी काढायचं आहे. डायरेक्ट हा फॉर्म्युला येणार नाही, पहिल्यांदा के काढावा लागेल. म्हणजेच के इज इक्वल टू काय फॉर्म्युला येईल? 0.693 अपॉन टी हाफ. बरोबर, म्हणजे आपल्याला काय येईल? 0.693 अपॉन 1.7. लक्षात येतंय का? बघा, मग आता इथं 17चं टेबल आलं तर एकदम चांगलंच आहे. हा डेसिमल पॉईंट इकडे घ्या, इथं घ्या. म्हणजे 6.93 अपॉन 17. आता याला युनिट येणार आहे पर आवर. बरोबर आहे? ओके, आता पाहिजे तर इथं घ्या. पहिल्यांदा किती येईल? 0. बरोबर. आता 17चा जर का टेबल आपण म्हटलं 17 4 जा किती येणार आहे? 68. 1 राहिलं, 13 0. परत किती आलं? 130 आलं. बरोबर, 130. परत 17चं टेबल बोला. लक्षात येतंय का? बघा, 17 7 जा 119. म्हणजे इथं किती मला सांगा? तर दॅट वन नथिंग बट द 11. इथं 7 आलं, परत इथं 0 आला. लक्षात आलं? 17 6 जा 102. म्हणजे इथं किती आलं? 6 पर आवर. आता मी पुढे जात नाही. इथपर्यंत आयडिया क्लिअर? म्हणजे मला इथं के मिळाला.
के इट इज इक्वल टू 0.4076 पर आवर. अनसॉल्व प्रॉब्लेम मधला लक्षात घ्या. आता मला मग काय करायचं, के ची व्हॅल्यू माहिती झाली ती इथं घेणार मी आणि मला हे इक्वेशन पाहिजे. आता मी एक स्टेप कमी करतो. टी इज इक्वल टू 2.303 अपॉन के. के किती आहे आपला, तर 0.4076. फॉर्म्युला लिहायचा बरं का, मी लिहिलेला नाहीये, फॉर्म्युला लिहा. मल्टीप्लाइड बाय लॉग ऑफ, आता A0 किती आला आपला 100 डिवायडेड बाय 80 किती आहे ना, सॉरी हा 80 आणि तो पण 8 झिरोज आहे, म्हणजे आपण इथं कॉन्सन्ट्रेशन ऑफ 80 इज इक्वल टू 80 असं म्हणूया. ओके, म्हणजे इथं किती आलं बघा 2.303 अपॉन 0.4076 मल्टीप्लाइड बाय लॉग ऑफ, आता या दोघांचं जर डिवायडेशन केलं तर 1.25 येईल. म्हणजेच किती येईल परत 2.303 अपॉन 0.4076 मल्टीप्लाइड बाय इथं 0, कॅरेक्टरिस्टिक 0 आला. आता तुम्ही लॉग कितीचा बघणार 12चा 5 मध्ये, 12चा 5 मध्ये लॉग बघा, जो काय येईल तो इथं लिहा बाळांनो. परत आणखीन याचा लॉग प्लस याचा लॉग आणि मायनस याचा लॉग, आणि हे जर केलं तर तुम्हाला आन्सर मिळेल टी इज इक्वल टू. सोडवून द्यायची काही गरज आहे, फक्त इथं फसून नका. याचा पहिल्यांदा लॉग बघा, लक्षात येईल, आणि लॉग बघितल्यानंतर परत यांचं मल्टिप्लिकेशन करताना याचा लॉग प्लस आलेल्या संख्येचा परत लॉग बघायला लागणार आहे, कारण मल्टिप्लाइड बाय लॉग ऑफ 1.25 आहे. लक्ष देताय का बघा. ओके, म्हणजे इथं जे उत्तर येईल त्यात आपलं आता किती येईल, तर एक साधं सिंपल आहे, जी काय असेल ते आपलं इथं उत्तर येणार आहे आवर्स मध्ये, व्हॉट एव्हर. लक्षात येत आहे. आता समजून चला, फॉर एक्झाम्पल आपल्याला जर का ते सोडवायचं असेल तर आवर्स मध्ये आलं, आणि मिनिट मध्ये पाहिजे असेल, समजा इथं एक्स आलं तर मिनिट मध्ये पाहिजे असेल तर काय येईल एक्स मल्टिप्लाइड बाय 60 अँड दॅट इज इक्वल टू मिनिट्स. म्हणजे हे तुमचं उत्तर येईल. तुम्ही इथं ठेवलं तरी चालेल, पण त्याला युनिट द्या बरं का. युनिट अर्ध्या मार्काला आहे, हे परत बोलतोय मी, म्हणजे इथं तुमचं हाफ लाईफ पिरियडवरचं न्यूमेरिकल पण क्लिअर होईल. हे बोर्डसाठी झालं, आणि सीईटी साठी कसं करायचं ते पण आपण बोललोय, आणि सीईटीच्या व्हिडिओमध्ये आणखीन आपण डिटेलमध्ये जाऊया. ओके, थँक्यू व्हेरी मच.